श्री गणेशाय नमः. जय जय जगदूत जगदूतद्वारा अखिल निरंजना निर्विकारा भक्त मानसी चकोरचंद्रा प्रेमा प्रोसरती तू असशी कृपाळू आई माय माझी विठाबाई श्री आता ग्रंथ प्रवाई येऊन या बैसिकी मागल्या प्रेमे करून वैभवी मिळला राव विक्रम भरत संगमी पिंगला लग्न दत्तांना गुरव लादला उपरमी गया करून अंतिके स्थानात जाऊन राजे धाबी कर्कासाने सभा मांडी बैसला शनिक बैसून त्वरित पाकशाळेत गेला नपत पप्पानं शिवून अंतपुरात पिंगला ग्रही संचरला कनकमंचिके सुमन शेजी राय बैसवी पिंगला अर्जी शोरोपचारे करुणिया पूजी श्रद्धापूर्वक पिंगळा परमप्रीती भावरोड राय दर्शविती चित्ताकोड मग करी कवळण्या स्नेह पाडे निकट घेत पिंगला तिथे वामांकी बैसुने परमप्रीती प्रीती घेत चुंबन वाचन म्हणे शुतू समान अन्यदारा नावडे आगे पिंगले माझे मन भावी मम देहीचे ऐक्यरत्न जैसे मित्र आणि रश्मी चिन्ह ऐक्य देही मिरवते की राजमोळी ते जागळा नेते शोभला त्याची कळा टीव्ही माथे तू पंगळा मम चित्तावरी धावे आगे हे पिंगळे माझा भाव पिंगला भरते ऐक्य नाव एकची देही मजवाडी भासे शुभानने जैशी शर्करा आणि गोडी नामे भिन्न परी ऐक्य प्रोडी टीव्ही तू मला माझ्या पाठी भास शुभानने जैसे उदती आणि लहरी परी ऐकता सागरी ती माती तू सुंदरी भास मी शुभाने आईशे म्हणून परमची प्रीती पुन्हा चुम्मन घेत नपती मोगुण्या सका म्हणते संतोषीची मिरला मग विचार सुटला एक घन आणि ते बैसे प्रीती करून बैसल्या पिंगला बनवचन वेळा त्रयगुण दशी गुण घेते म्हणे महाराज नोपवरा मोदीची प्राणप्रियेश्वरा मानस चकोरचंद्रा प्रेमा बुधारा मिळतचे तर तू मामा गाठील्या त्या परमेष्टी गाठील्या परत चित्त डेटी ऐक्य भासत असे जैसे लवण उदती मिश्रित भिन्न दावी दृष्टीत तन्याने एकचित्त रावराणी शोभत तरी ऐशी निश्चितार्थ उदया पावला आईसे ऐक्यचित्त ते नेवण्या निर्दय परमकृतांत जगामगी मिळवीत असे चित्ती चित्तमय काया हरण करीत असे राया तरी नेनो आपण विषय चित्ते या बुद्धी जरी संचरता पर्यक त्यात माती दिसाय उचितार्थ तुम्हादी माती मृत्यू सुगम चित्ता वाटते माती दिसाय उचितार्थ तुम्हादी माते मृत्यू सुगम चित्ता वाटते तर हे ऐसे इच्छिल्याप्रमाणे विश्वसत्य जरी आले घडून परम भगवी दैवान जगी असे मी एक ऐसे बोलते शुभाने राय कोण्या बोलणे नेनो सखे ईश्वर पुढे काही वदवेना मजा आधी तू कामिनी मृत्यू पावची इच्छिशी म्हणे परंतु नेनो दीर्घपणे मित्रजात मज मिळवत असे नेनो मित्रात मज मिळवत असे तो कदा न जाणे वेदविधी सदा वर्तसे विघड बुद्धी सदा वर्तसे विघड बुद्धी नेनो मज मृत्यू तुझ्या आधी आला काय करशील ऐसे ऐकून वदे पिंगला नेनो कैसे
नेनो कैसे असे जिबाळा रेकली विधीने अकळ कळा कळत नाही मारता पुऱ्याच्याकडे उशी मी राहणार नाही मी पाठी जे धावून या हवे पाठी वाटी गमन करील तुम्हास राळे कोणे बोले वचन पुरे आता तुझे बोलणे प्राणावून प्रिय कोण घात त्याचा करवेना तरी हे बोल उगलेची फोल माझ्या तोशाचे करशी मोल परिसमय येता तो पावलं मागेचे धाव घेणं तरी अनुभव माझ्या विचित्ता सहज आहे मधला पाता आगे राजसनी पुलवार्ता सेवक श्रवण माझे कविता परी कैशरीती समरंगणीचे भाव दाविती शत्रू अनली प्राणावती वेचू ऐसे म्हणती तरी समय पडता दृष्टी जीवित रक्षिती बारा वाटी मग कोण कोटील कोण मोह मग कोण कोटील मोह कोटी अजिताचा व्यर्थी घे तरी हे तैसे तुझे बोलणे दाविते माझे चांगलपणा परिसमय पडता अर्थभिन्न दुसराही आहे गे की भू रुपयाची खेळमिळी भूल्या बैसली महाबळी परी तो शूरपणाची नवाळी समरभूमी चाले ना विश्वाची कैशी प्रभू करता हारतेची पडे बळी देखता जैसे परिहारतेची पडे बळी देखता जैसे पालीची दृष्टी देखता वृश्चिक नागे वृत्ती तसे तन्याने तो बोलणे माती दिसे सहज स्थितीने ऐसे बोलता भजनंदने पिंगला वदे स्वामीसे म्हणे मार्जा प्राणेश्वरा या बोलाच्या वाग्यद्वारा कंठी बांधलेला आहे नरा काया वाचा मानसी तरी आता व्यर्थ बोलण्या नेनो घडेल अर्थ कोण ईश्वर सत्तेचे प्रमाण ब्रह्माधिका कळेना तरी माझ्या भावनेशी येत आहे स्वच्छतेचं विधवा शब्द शरीराचं लिप्त होणार नाही की जरी म्हणाला कैशावरून तरी काया वाचा चित्त मन तुम्हा लागी केले अर्पणा साक्षाशी ईश्वरत सत्याश्रित आहे म्हणते सकळ जगती तरी वैधव शब्द जगमुखास माते लिप्त होणार नाही की आसू बीज पेरले त्याचे फळ आसू बीज पेरिले त्याचे फळ दुमकू कोमादी सकळ ते माझे साली सरळ फळ उमटेल तसे ऐसे बोलून निवांतपणी स्तब्ध झाले कामिनी पुरायच्या अंतकरी शब्द सुदृढ मिळाले मिळवले परी ठेवले मनात चमत्कारा कोणी दिवसात असं जल्प बहुदिनात सारखे रीतीने सहज कोणी एके दिवशी रावजातीचे पारदिशी मुलग्या कविता विवराचं आठव झाला कांतीचा की आम्ही उभा दोघेजण बैसलो होतो सुख संपन्न त्या माझी मृत्यू बोलून निश्चिवले कांतीने झाल्या गतप्राण तुम्हाला हे करणे गमन तरी त्या बोलायचे साचपण पाहू आज निश्चय ऐशी चित्ती योजना करून मृगया करीत फिरे कानन तो अकस्मात देखीला नयने मृगे नेटका राव देखता त्यापटी लागणे शिरता अर्हाटी त्याचे मिळवले जिंद उतरला त्याचे बऱ्यास्त करून त्याचे गिरा शिदून मोकळ काढून घोषणे मिळवले बिजुनिया सेवका हाती देता झाला शीघ्र गणपती अन्नभूषण होती कांती सुखासने उत्तम छाया पाहुणा त्याखाली नुप जाऊन उत्तम कनकोसन मृदुगालीच्या अंतरला त्याला बसूनपदी मंडळ दुरावणी बसे एकांती परी रुद्रेश्वर जयाती त्या लागे पाचारी
पाचारे म्हणे वस्त्र घेऊन या स्वयंपा पिंगलीचे गाठी स्थान वसतीचे कुचूर करणं राव मी निमाला म्हणावे. निमाला तरी कसे जरी पिंगला बोले युक्ती तरी व्याघ्र संधानी जीवित होती घेऊन या पळाला. ऐसे वदनराव भृत्या ते गुप्त पाठी जाऊन ते केले राजा जाऊन भृत्य पिंगलेचे विलोकिले मोळी चिरास सकळं रुद्र व्यक्त बसले सकळं फुले ठेवण्या कर्कमळ जोडणे आवडते म्हणेजी महाराज मही स्वामिनी मृग्या करीतराव कानिनी औचित्य व्याघ्र जळाळीतून उठला राय न कळता मागून साजू उड्डाण राव धरला गिरव्या लागणं धरत्याच हरणी प्राण हृदय करून पळाला. आता त्याची करुणाधन चंबीतील सकाळ परतून आईचे पिंगले ऐकून हृदयपेटी आक्रोशे हृदयपेटी मरती भावी बापटी निष्ठुर गती हा म्हणून केश हाती धरुण्यात नुंचित तसे शब्द करून अट्टास आंबाडा मारून या उदास पुन्हा भर मिळते मस्तकास वारंवार आपली तसे मूर्तिका घेऊन टाकी मुखात म्हणे हा जीव रूपात माती कैसे टाकून गेल्यात परत देश गुणास हा महाराज प्राणेश्वरा कुपी कापेला कैसा दोरा हा तो प्राप्तीचा मोजरा आजी कैसा आटलाजी अहो मम्म प्राणनाथ मजविन तुम्हा क्षण गमत नव्हता प्रीती सोडून कसे आता परत देशा गमले ते आयसे म्हणून मिळत तो अंतपुरी समधी मात स्त्रिया दोषेत आरंभळत पातल्या एक हृदय पिडती आपली असती एक धावती मही पडती एक ऐकत झाली वरती मही लागे मूर्छित एक आंबाडा पुढून उर्ध्व म्हणती आमचा गेला निध आता मही ते श्रीवंद दिनवंत झालो की आयशी म्हणजे आरंभती एकमेकीच्या गळा पडती हृदय पेटून पडती मही लागे मस्ती आयशे सगळं अंतपद कोळा झाला अद्भुत तर पिंगलादारा प्रीतीभूत शोक करी आक्रोशे म्हणे महाराजा निरडवाणी कैसे मज गेले ते जी सोडणी मोहाचा सकतणी लोकुणी महाराजा बाळाहून मोह अत्यंत मजविषयी पाळीत होता मोह दौडून या निष्ठुरवंत सोडून कैसे गेल्यात अहो तुम्ही राया सिंहासनी बैसता असता राजकारणी परिमम स्मरण होता म्हणे धावणे सदनात तरी मम स्मरण होतास म्हणे या धावणी सदनात आयसे म्हणण्या धरणीवर शरीर पिंगला टाकी वारंवार आजी सगळं साडून आल्यावर कैसा गेला असे महाराज पाहून या माझी मुखोंड पुन्हा येसी राजसन मोह आजी सगळं साडणे राजसन मोह आजी सगळं साडणे कैसा गेला शिवाय हा पिंगळा अंडाची खाणी कोटी द्यायचं पक्षीनी दाई दिशा ओसकरून अचर राणी चरावाय पाडसाची हारणी परत तृण गोड मांडणी तितकीची कुंची लोभे करून माझा लोभ साडणे हा मग अंडाची काठी हिसकावली नेली निर्दय पोरटी ती सुजिताची अन्नवाटी जिंतून नेली भनंगे राया मध वाचून तुते गमत नव्हती कशानं आजी निष्ठुर मन करून कैसा गेला असे महाराजा हा राया उत्तम पदार्थ तो महिला घेतो उत्पन्न होतं तो मग आधी नुपणात भक्षिले नाही कधी की माते बैसून निजांकाचं मुख्य उपिता होता ग्रास माते बैसून निजांकाचं मुख्य उपिता होता ग्रास ऐशी आपली साडी प्रीतीस परत कैसे गेलं ऐसे विरणाना गुण आक्रोधाचे यातून मग तो सेवकते पाचरो सह्या साहित्य करीत असे रायामुळे शिरमुकुट परिधान करी कापरी अलट सोडून दाटून मागे बळकट उत्तम शिरी करवली स्वामीची वस्त्र परिधान करून घेती
सेवानं स्मशानवाटिकेची साधनं सिद्ध केली. तात्काळ सकळ समारंभासहित युती झाली. स्मशानवाटिकेत अग्निकुंडी विधान करून शांत त्यात सबळ अग्नी शेतला. अग्नी लाविता विधान शक्ती दाहुनी वर्तला अंगार नीती दगदगुनी कुंडाप्रती पावक शक्ती दावीत असे. ऐशा प्रकरणी पेट लागवणी होता पातळी मचवदामिनी अग्निकुंडी शिळा स्थापनी निरुप मागे सर्वाते सकाळ जय देऊन आशीर्वाद जय 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 भरताय शिवण तुझा ध्येय तुझा अर्पण शीघ्र का काळी हो का. ऐसे म्हणून अग्निकुंडात सान्निध्य झाले सुशर्याते परिते पावकी होता स्मित गुंडाळून गेली सर्वस्वी. मग तो याचक अपार्ध जन धन्य म्हणते ते कारण सोयत केले पिंगले स्वामी सोय गवनिया हा पिंगला ऐसे म्हणत पवित्र जय सत्यवती उदार कर्ण स्वकुळाप्रती परकुळता तारल्या भरतरी परिलकरिता परलोक विवळ चित्ती करीची शोक म्हणते आम्हा प्रजे दौदिक ईश्वरी कैसे निलेव ऐसे म्हणणे आकृती भरतरी म्हणणे आठवती असो पावके पाव दोहोनी सती निघाले लोक निघाले माघारी आपल्या सती जाऊन बैसती असती मुख कवाळून हा भरतायस म्हणून श्वास सोडती आणि राज्यसज्ञी स्त्रिया मेळ शोक करती अति तुंबळ वेरगे पिळून पळ मृगा करून येत असे. तो असताशी गेला चढमणी रात्री प्रविपिनी म्हणून राजा उठवणी नगरापती चालला. पावकतेची दैती पण हिला आलं मार्गी तुकडे करून जाता मृत्यू पाटील वस्ती देऊन आठवता त्याचा पै झाला. राव बैसुनी सुखासुनी येता मार्गी शाखा पेटून त्यात चंद्रज्योती शशी समानी दिशेला घेऊन जळी आठवताची म्हणे चित्तात अबुद्धपणे स्त्रियाची जात नेनुगृही कैसी मात घडून आली असेल की न्याय केले मूडपण शोध केला नाही आणि पाठवून सकत भ्रांतीचे चित्त गोवून पाठी लागलो मृगाच्या परी माते दिसते हईत मूर्खपणा घेतला सोबतात आईची चिंता करीत अवंतिके पातला परी ते शोधते कल्पना घेते पिंगला धायली पावक शक्ती ते विक्रमपती शोध कैचा अंतरला आणि तो भुत्तो आला वस्ती घेऊन त्याने कैसे पाहिले निर्वाण तरी तो पिंगल्याची वस्त्र देऊन आला होता अरण्याचा. रायाची न पडती गाठी कटकशी दामळी पाठी मग तो अस्तमानाचा शेवटी कटका लागे मिळाला आणि त्या समय विकर्णपुरे शिवले होते मातृ घर वितोळशी जाऊन समाचार सत्यावर मयाचा घेत असे. सुमाधी प्रार्थना शंभूसहित शुभविक्रमराय याच प्रगवलं सकळ मंडळी स्नानसहित भरीत रायाचे गेली ती गुरुतितके स्त्रीमंडळ ग्रामना जनादी सुरक्षपाळ सकळ अबुद्धे केवळ ज्या ती शक्ती नातोडे ऐशी समय आला घडून तो त्याते घडले अपार विघ्न पिंगळा अबुद्धे बळरत्न तैते अंती पावली असो पहिले मार्ग वाट राव भरते चंबूज नेट येऊन दिगी निकट ग्रामध्ये संचला तो ते उठून द्वारपळ रायाचं मूळ झाले सकळ आश्चर्य होता वेळ रायापती वदता ती म्हणती परी कैसे रीती नम्रत्र मंजू करती मुजरे करून या निवेदिती पिंगल्याची वृत्तांत म्हणती महाराज दिनमणी मृत्यू काला वडातून तो दुच्छिने ओधण्यावानी गांबुडेला शोकांतात परी त्या शोकाच्या उर्ध्वनळी सती पडली सुमती बाळ
नरस्वामीने पिंगळा दवडली प्रदर्शी गेलीशी तरी ती जे करुणे बोलणं आताची घरी आलो सकळ जना ती जे करुणे बोलणं आताची घरी आलो सकळ जना स्मशान वाटिका झाली भस्म एक प्रहर लोटला ऐसे रावा एकदा वचन परम गाबले अंत करणार मग सुखासनातून उडी टाकून स्मशान वाटिके पातला बरं अकरा ना आठाचे शब्द करीत आती लग बैगे धावत स्मशान वाटिके जवळी पातला परी शंभू मागे करीत जाताचे हाती लाग सकळ कुरुद्ध जोग राय कवळी ती राव जाता स्मशान म्हैशी पाहत पिंगलीची तिथे राव बिरागी होऊन मानसी उडी टाकू म्हणते परित्याच्या चंबू मिळायचे गरज थोर राहायचे कोळी धरती समग्र स्मशान कुंडीचा वैश्वानर वेष्टीनं बैठला राव उद्देशी प्राणघाताची माझी परिवेष्टन करता शरीराशी काही उपाय चाले ना मग बैसल्या टायर बळत मस्तिका ते आटपेट हृदयपेट शुकरते मर्चने लागे पावत असे मूर्छा गेलिया पुन्हा उठत अग्नी उभा होती द्या उपात परी आपाळ धनाचे वेष्टन होत बळ काय चालू उर्दू करून आपली माता गडगडी पाय पिंगला चित्ता हा म्हणून भारतात होता महिला गी आपली तशी आपण आठवी पिंगलीचे गुण म्हणे कैसे गेली समज सांडून माते मृत्यूस मही ठेवून परत कैसे झालीचे हे पिंगलीचे मन गमत नव्हते मज वाचून आता कैसे निष्ठून परत देशी गेलीस तू हे पिंगल्या तुझा मी पती नव्हतो शत्रू होतो या जगती कैसे लपुण्या कुडेमती बसमत होतो मी केला हा मी पती दुष्ट दुर्जन मूळमतीने घेतला प्राण तरी मी तुझा शत्रू पूर्ण पती न मने पिंगले ऐसे म्हणून अंग धरणी टाकी हा शब्द करून हृदय पिठे दानानो मही मस्तक आपले जाते हा पिंगला म्हणून हाक मारे अट्टाचे करून हा पिंगले एकदा तव दन मदत दृष्टी दावी का हा पिंगला परतर भवनी गेली से माती तू सोडणे हृदय पिठी दानाने मे मस्तक आपले तसे हे पिंगला असली शैनी मज बैसू होती अंतकरणी आता माझा विसर धरणी कैसा राहसी परत्र हा पिंगले मग तुझं वाचून सोतो माते दिशा शून्य हा पिंगला माझा प्राण कुडी टाकुडी गेलासी हा पिंगले तुझं वाचून सर्वत्र माते दिशा शून्य मंत्री निद्राशयना कैसी येईल सांग पा हा पिंगला माझी अधिक जाणवती ती तुझ्या बुक आता निष्ठर म्हणून केलेली कैसे सोडणे तू हा पिंगला माझ्या शैनी होती समृद्ध भाषणे करून पाहता रोशी दिशे नाही संतोष माझा होताचे ऐसे बळ सुगंधद्रव्य मी कुंजी घाली शेटपद कामी ऐसे सुख सरिता सगमी सुख कोठे पो आता याही परिपिंगला तो गुण दयेचे भाडार मुक्त करून जगाचे फिरता पालन धर्मानुकळे सर्वस्वी ऐसे पडले गोडपण पिंगले कोठे मी जाऊन ऐसे म्हणून उदाहरण धरणी अंग टाकत सांडित असे या प्रेस जाणून शोक रायाचा पाणू शोक गैवर होईत असे आणि शोक शब्दे करून या की तरु मल्यांगार गंधी मिरवी समग्रा तैसे रायाचे शोक पारा शोक व्याकुळ येथे झाले असू या ग्रामात वृत्तांत सकळा कळला सुखवसा झाला जैसा प्राण जाऊन आला शिवश्री पुणे गावचे ग्रामजन स्वजे झाले धावणं पण रायाचं शोक पण ती तैसे होती
परित्वा माईक सहस्थिती दुःखरहित शोकावरती जैसे बहुरूपी खेळाप्रती शिरोतमी त्याप्रत गुजरदेशी चाल सदन गुजरदेशी चाल सदन किती तो मुखे देऊन त्याचे वरचे सर्वजन येथे करारा त्यांनी शोकरित राव पडला शोकानं नवरणे तो आकांत अल्प येथे वर्णिला असह्याच्या हृदयस्थितीत ज्याची त्याला मायाचित्ती परिते लोक अभावनीती समुदायाती राहते तुम्ही सर्व सकळाशी बोध करता अन्यजनाशी होणाराशी आश्चर्याची कायशी म्हणती महाराजा भविष्योत्तर होऊन गेले ते होणार त्याचा शोक करणे चतुर योग्य आम्हा दिसना अशाश्वताचा शोक करणे तरी काय शाश्वत आपली जीने पिंगळा गेली आपणही जाणे कदा कळे सुटे पहा आपले पूर्वज अपार मृत्यू पावले समग्र एकामागे एक सर्वत्र गेले न राहिले मी तिने की आजा गेला ना तोरला असे कोणी पाहिला तरी अश्वताचा गट भरला येता होय शर्माते तरी सकळ अश्वत्पण पुरुमाणती ज्ञानवाना तरी त्याचा शोक करून व्यर्थ जीवावर कष्टी होते हा पाठी जपी तपी सिद्ध साधक नानारूपी कोण वाचले देह संकल्पी मृत्यूपुणी मार्ग तरी जी जाईल घडी ती सुखाची जी मानित गोडी ईश्वरनामे ठेवून गोडी चित्त स्थिर असावे आयसे बोधिता सर्व जग युक्ती प्रवृत्ती नानाबोध परायचे चांग शोक काजले उजळेना मग ते ग्रामीचे सकळजन थकीत झाले बोध करून एकामागे उठून आपल्या सदना सेविती असं ती लोटली रात्र उदयाला ग बसती पिंगला चित्तेशी पाहून शांती पावत आली अष्टुष मग तोच बाळून दुसरं पुन्हा पाहते आप्तजन उत्तर क्रिया संपादन अति मिलन केले ते भरतरीचे पाहून चित्ती विचार कधी पुन्हा घेऊ देईना अस्थिसंचन स्पर्श कोणा कमी आपण वैशिष्ट लक्षित कोणा लावून देईना हात मग आप्तजन समस्त पुन्हा गेले मागाला परितो रावताय सचित बैसता हजार दिवस रात आणि पेढ समस्त पिंगळा म्हणत असे मग हे निर्वाणीचे वर्तमान मी थोडेसे दूर शांती जाऊन राव विक्रम करिता श्रवण निघता झाला तेथून सत्यवर्म्याधीश शुभ विक्रमाधीश सुमती प्रधान परमशोकावर रचून अवंतिके पाडले मेहता देशवाटे पिंगला आणून चित्तदृष्टी परमशोका झाला कष्टी शोकसिंधू निमग्न आठवी कन्येचे सर्वगुण म्हणे मम हातीचे गेले निदान विक्रम म्हणे मम ग्रेचे रत्न काळार्थच नेले की हा मावली उभय कुळाते तारक झाली बहु सरिते ते पुन्हा दीपाचा लावी वात आदृश्य काही झाले हा स्त्री कटकी अंतपुरात मुख्य मिरवित होती सज्ञान लहरी ज्याचा असती चंबू भीतरी चांगुलपण दावित होते रूपवत गुणवंत लक्षणी ज्ञानत सूचक सदा सर्व काळ संगोपित होती सज्ञालय जैसी चंबू भीतरी ज्यावेळी चांगलं दावित रूपवंत गुणवंत सुलक्षणी ज्ञानवंत सूचक सदा सर्व काळ संगोपित
तारेच भोसरे ते पुन्हा दीपाची लाईल वात अदृश्य कैसे हो. आज या कटकी अंतपुरी मुख्य मिळत होती संज्ञा लहरी जैसा हस्ती चंबू भीतरी चंबू चांगलं मिळजाचे. रूपवंत गुणवंत सर्व लक्षिणी ज्ञानवंत सूचक सदा सर्व काळ संगोपित सदा चित्त सकळांचे लक्षिकी ऐशी आठवण ज्ञान गुण शुक्रिती अति दारुणा मग विक्रम रूपी पुढे जाऊन भरती लागेल समजावी नाना युक्ती नाना वचन भरती होते म्हण परी तो नायके पिशाचपण पिंगळा बदत असे परिद्राव करिता बद उत्तम तुम्ही केले तीन तशम. मग विक्रम येते दुत्तरकिया करून शुचिभूत झाला. यापुढे 13व्या दिवशी दानमान्याशी सर्व कोणी हा राजसन घेऊन राव बैसला. भरतरीनं सोडी स्मशानवाटिका धरून बैसला आचरणे का ज्याचा वृंद धरून निघे का विष्णू बैसला स्मशानी. आईच्या बेचलपण मिरवत झाला मित्रनंदन पर नित्य विक्रम येऊन बोध करते. आईचा बोध करिता तिथ्य द्वादर्श लोटले सत्य पूर्णतून पक्षी जीवित उदकारी मिरवले. हा देवा अनाथनाथा कैसे केले त्वा अनंता पिंगला माझी सगुणकांता तू ते कैसे आवडले. आयसे म्हणून नामाचर शोक करते वारर रात्रंदिवस चित्तीच विसर पिंगले जा पडना. कुशिश्रे झाले तेने कंठी उरलाचे प्राण मुखी आणून हरीचे नाम शोक पिंगला वदते. आयशी दोष सुषिष्मात झाले शरीर ते पाहुणे अतिक्रिय मित्रावणी उद्रवलाचे पुत्र मोजा परस्परते लोटते चित्त सरिते मित्रावणी तुष्टुनी मानत आत्रीच्या निकटी बातला. तो आत्री अपराधी आत्रीनं मित्रावणीचे सन्मान देऊन म्हणे महाराजा कामना कोण धरून इथे आला ते एरी म्हणे जी द्विजो तमा ज्ञान लतिकेचे फलद्रुमा जाणत असून पुष्यामान आज्ञा तो घेऊन तरी तो शिष्य जो भरते त्याची कैशी झाली परी हृदयाचे पाव हृदय आणली हिताते बरी विलुकी मग तो महाराज ज्ञानवान हृदय पायी विचारून तू विपत्ती ते काळी शोके करून भरतीना मिळा. अति क्लेश त्याचा पण परंतराला मोह करून मग मित्रावरून ते पुढे चिंता न करी माझा तुम्ही जावे स्वस्थानाशी मी भरते आहे उद्देशी सोयीत करीन चिंता मानसी पाळू नका मर्दा. माझा शिष्य जो भचनात त्याच्या गोरुषप्रद तो मही पोहतो करीत तीर्थ येथे येईल महाराजा. तू परमायन प्रज्ञावन त्याची तेथे पाठवून तो नाना प्रवृत्ती करून शुद्ध पंथ आणि लिगे. आयसे बोलता मित्रावरूनची संतोषी मिळला चित्तास मग पोचून यावत अत्रिसुयात माझ्याशी स्वस्ताला वगैरे. यावरही पुढील अध्यायी कथा सुंदर अध्यात्म दीपिका मनोरा मालू सांगे दुंडुकुमार नर दत्त सांगेल गोरक्ष येऊन्या वीरा सरिता शोषण करेल तत्वता घटोद्योहाच्या कृपेने स्वस्ती भक्तिसार समस्त गोष किंवा सदा परिषद वायुचित्र अष्टविशुद्धवाध्याय गोडा. श्रीकृष्ण अर्पण श्री नवनाथ अष्टविशुद्धाध्याय समाप्त.